हॅलो. क्या हुआ पैलवान? कशाचं? अरे कशाचं काय, हनीमूनचं काय झालं? कधी जाणार आहे? जाताय का नाही? ते वय जाणार काय नाही ते सांगा दी सरळ मला. ते कसं असतं माहितीये का? कधी जाणार आहेस? उद्या. कुठे जायचं ठरलंय? हे काय अजून ठरलं नाही. अरे येड्या मग ठरव की. हे बघ तू एक काम कर, तर फॉरेनला जा. हा ते अवघड आहे ते. अरे आता अवघड काही नसते रे, लगीन झाल्यावर समजा सोपं होते. हा जा तू. बरं. आणि हा एक काम कर, वहिनीसनी मस्तपैकी एक गिफ्ट घे. काय? कुणाचा फोन आहे? हा ते बरकतचा फोन आहे. ते उद्या शेतात पिकांवर फवारणी करायची ना, ती कशी करायची ते सांगते मी त्याला. पण नुसतं हं आणि बरं म्हणून कळतंय त्यांना? होय समजत. अहो लय हुशार आहे बरकत. ए तुझी अजून काही शंका आहे काय रे? अरे डरपोक, मला आधी गिफ्ट काय घेणार ते सांग. हा बघू. अरे पक्का घेशील ना? होय रे बाबा. अजून काय? आणि हा हे बघ, ते हनीमूनला जायचं म्हणजे लय तयारीने जायला लागते, लय हुशारीने तिथं वागा लागते. मी ते पिक्चर मध्ये बघितलेलं सांगतोय काय. अरे ते गाणं ऐकलेस ना? अरे हो काय करतोयस, कुठले तरी विचार. ए उद्या कर की फोन शिवता. अरे आता काय भारा बांधालास वय? अरे ते रे गाणं, अब तुम एक कमरे में बंद हो और चाबी को जाए, ते तसं काहीतरी कर. हा म्हणजे? अरे म्हणजे हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए, तसं काहीतरी. हा से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके, सोचो कभी ऐसा हो तो क्या हो, सोचो कभी ऐसा हो तो क्या हो, हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए, हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए। काय झालं? ह्या वाटायला लागले, बाहेर अंधार पडलाय ना. पण तुम्ही कुठे घाबरता अंधाराला? ते आजकाल भ्या वाटायला लागले. बरं मग दार लावून घ्यायचं ना, मी करते. नाही नको. अहो ते तर अजिबात करू नका. का? तुम्हाला भीती वाटते ना? तुम्ही एकदा रात्री मला अंधारात काजवे दाखवायला घेऊन गेला होता आणि मी खूप घाबरत होते, तेव्हा तुम्ही काय म्हणाला होता आठवतंय? काय? अंधाराशी तुमचं खूप जमतं, अंधारातल्या भूतांची तुम्हाला कुस्ती खेळायची असं काहीतरी म्हणत होतात. आणि अचानक आता हे असं? काय नाही, ते असं होतं आधी मध्ये मला. आता भ्या नाही वाटत. हो ते लाईट नका बंद करू, असू द्या. हो मी चार्जर काढतेय. आवरा आता पटकन, मी पटकन पेपर तपासते म्हणजे बॅग भरता येईल उद्याची. ते
जरा मोकळ्या वाऱ्यात बरं वाटते म्हणून. तुमचं चालू द्या. झोपमोड झाली नाही ना हो? नाही नाही, म्हणजे मी टायमात आले म्हणायचं. दर ह्या डब्यात लाडू आहेत आणि एकात चिवडा. बॅगत आधीच भरून ठेव. सकाळी जायच्या गडबडीत विसरशीला तुम्ही. हो कशाला त्रास घेतलात तुम्ही? अगं त्यात कसला आलाय ताप? बाहेर गावी जाणार आहेसा तुम्ही, तेव्हा आपलं खाणं आपल्या बरोबर असलेलं चांगलं असतंय. अरे अजून का राहिलं नाही ना मग? धपाटे आणि पोळ्या सकाळी लवकर उठून करणार आहे. ठेचा आणि कारळ्याची चटणी करून ठेवली आहे. अहो का ते दोघं हानिमूनला चाललेत, तीर्थयात्रेला नाही. अहो एवढं अन्न बरोबर दिल्यानंतर ते ठेवणार कुठं वज आणि सांभाळणार कसं आणि फिरायला जाणार कधी? अहो साहेब तसं नव, बाहेरचं खाणं चांगलं नसतंय ना. अहो तुम्ही गाडीवर अन्न दिल्यानंतर ते खाणार कधी आणि फिरणार कधी? अहो त्यात काय, मनात आणलं तर राणा बसल्या बैठकीला समज सपवल. खाऊन पिऊन मग फिरू द्या की. काय राणा? वय हो सुनबाई, अहो तुम्ही तरी समजून सांगा या माझ्या लेकरांनी. आता तुम्ही जी काय तयारी करायची ती जाऊन करा, दोघांना आराम करू द्या. आम्ही सकाळी मोठी गाडी तयार ठेवतो. हा चला चला, दोघांना आराम करू द्या. घ्या तयारी करून, आठपर्यंत लवकर लवकर. तुम्ही आराम करा, मी समज करते बरोबर. हा समद्यांना लई हुरूप आलाय, पण मला लई भ्या वाटायला लागले हो. अंधाराची? नाही ते आपण उद्या दोघच कसं जायचं, मला कस तरी व्हायला लागले हो. हो मलाही. हनीमूनला जायचं म्हणून लई उकळ्या फुटत असतील या दोघांच्या मनात. आत्ताच काय तो हिसका दावला पाहिजे, नाहीतर उद्या आमच्याच डोसक्यावर मिरं वाटत्याल. आणि उद्या जर हनीमूनला या दोघांची मन जुळली तर आम्ही एवढं मर मर करून डाव आखलाय त्याची पर माती होणार. राहू द्या ताईसाहेब, तुमच्याच्यानं काय जमायचं नाही. आपण की नाही तुमचं नावच बदलू. आता येळ आलीये हुकमी अक्का बाहेर काढायची. मास्तरडीला बी कळलं पाहिजे तिचं लगीन एका खोटारड्या आणि आडाण्याबरोबर झालंय ते. आणि आपल्या आयुष्याची गाठ एका खोटारड्या आणि आडाण्याबरोबर बांधली गेली म्हणल्यावर तिचं हनीमून काय भाग साजरा होणार आहे भाई. ए राणा, सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हा, आणि गिफ्ट घेतलीस ना? घेतलंय मी. दाखव की बघू मला. तुला कशाला दाखव? वा रे वा, आयडिया समती मी देणार आणि मलाच दाखवणार नाही सोय. दाखव. हा ठीक आहे. मामांजींनी सांगितलंय तसं हॉटेलात फोनवर बुकिंग करून ठेवलंय आम्ही. याच्यामध्ये हॉटेलचं नाव, नंबर, पत्ता समजा लिहिलंय बघा. घ्या एकदा वाचून घ्या. अगो बाई, इसरलोच की आम्ही. नाही पण काय हरकत नाही, जाऊबाई असत्यालच ना तुमच्या संगट, त्या वाचून देत्याल तुम्हासनी. हे घ्या. तवर
आम्ही आतली तयारी बघतो. हा राणा माझ्या कोकरा, अरे दुबईला जायचं सोडून कुठं आडगावात निघालास हनीमूनला? अहो काका, दुबईला जाऊन मी काय करणार? हे बी खरंच आहे, माझ्यासारख्याने जावं दुबईला. पण ते जाऊन दे, आता निघालायस ना व, तेव्हा एक गोष्ट नीट ध्यानात ठेव. हा, लई चोरटी असतात तिथं. आपण असतो आपल्या नादात. हा, कोण कावा येऊन कधी हात मारल काय सांगता येत नाही. तेव्हा नीट ध्यान ठेवा. हा, दागदागिनं पण जपा. हा हा. राणादा, जमकावून फिर बघ तू. काय शेताची घराची अजिबात काळजी करू नकस. आणि हा, आता लाजायचं सोडून दे की मर्दा. वहिनी काय नवीन आहेत वय तुला? काय तू लाजते बघ. जा जा, गोदा का आबा वाट बघायला जा 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 जा. राणा, सांभाळून जा हा. आणि उन्हात लय फिरू नगस. हाव गोदाक्का, फिरायला चाललेत ते, फिरू नगस काय. राणा भाऊजी, चांगलं मनसोक्त फिरा बर का. हे दिस काय परत उलटून येत नाहीत म्हणा. तेव्हा मस्त एन्जॉय करा. नीट जावा आणि थोरल्या सुनबाईंची नीट काळजी घे. हा, तिथं नुसतं हाऊ करत बसू नगस. दोघं एकमेकांना नीट समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोकळेपणाने बोलायला शिक. काय बायकोवरचं प्रेम बायकोला सांगायला शिक. काय आहेच का परत तुझा? हा राणादा, तू इथं चल की क्रिकेट खेळायला जाऊया. चल चल. नाही नका, ते मी जरा बाहेर चाललोय. ते दिसतंय पण कुठं कुठं चाललंय जाणाऱ्याला विचारायचं नसतंय. आता कसं शाण्यासारखं बोललास? तू हनीमूनला चाललायस ना व? ए गपकी, तुम्हाला कसं माहित? शाण्यापुराला माहित असतंय सगळं. चल आम्ही बी येतो बघ तुझ्या संगत. नाही नका, तुम्ही कसे येणार? हा, अभ्यास करा तुम्ही, शिकल तो टिकल. आता कसला अभ्यास? परीक्षा संपून कालच सुट्ट्या लागल्यात, म्हणून तर वहिनी आल्या तुझ्या संगत. आम्ही बी येतो बघ तुझ्या संगत. चल. नाही नको, ते आम्ही 2-4 दिवस चाललोय. ते तुमच्या घरचे तुम्हाला सोडणार नाहीत. घरातली एका दिवसात कंटाळत आम्हाला. कुठतरी पिटाळा म्हणतात. चल आम्ही बी येतो. होय. अरे खरंच नको, ते गाडीवर बी जागा नाही. काय सांगायलायस राणादा? दरवेळी आम्ही 5-5, 6-6 जण येत होतो की तुझ्या गाडीवरनं. मी टाकीवर बसणार आणि ह्यो आणि ह्यो बसतात की माग. मग चल आपण जाऊया. होय. अरे लहान मुलांनी जायचं नसते हनीमूनला, ते चांगलं नसते. तरी बी आम्ही येतो बघ तुझ्या संगत. हे एकदा सांगितलं ना वा, ते लहान मुलांनी जायचं नसते म्हणून. चला जावा. राणादा, काय सांगायलायस तू बी? वहिनी नुसता भेटू देतस, त्यांच्याकडे तक्रारच करतो बघ तुझी. चला रे, ह्यो लईच भाऊ कायलाय आजकाल. अरे असं काय करतोय? ते आम्ही जाऊन आलो की तुम्हाला नेतो की मी. काय गरज नाही, ते बघतो आमचं आम्ही. होय, आपल्याला न्यायचं त्याच्या मनातच नाही. होय राणादा, तुझ्या नाकावर टिचूनच आम्ही वहिनींच्या संगत शाळेची सहल काढतो बघ. तेव्हा तू येच, मग तुला धावतो. चला रे. जीभ हसडून हातात दिवा चंदे. आमचा भ्या गेला वाटतं.
नीट सांग. नाही बघा की माझ्या तोंडाला काय बी आलंय. बघा की माझा जीव कसा सैरा भैरव आलाय. का काय झालं सैर भैर भाया? अहो तिकडे ती जोडगोळी एवढी हसत खिदळत चालली हनीमूनला, आणि इकडं काय माझ्या ताईसाहेब त्यांच्यासाठी हॉटेलचं बुकिंग काय करून द्यायला एवढे खुश हायसा. मग माझा जीव सैरा भैरा होणार नाही तर अजून काय होणार? बस बस लय झाली नाटकं. अहो ताईसाहेब बाहेर एवढा मोठा सोहळा चाललाय बघतायसा ना? चालू दे. सोहळा ऐन रंगात आला की मगच दणका द्यायचा असतो या. अहो ताईसाहेब ती जोडगोळी चालली आता थोड्या टाइमात, आता कसला दणका देणार आहेसा? आजच्या दिवसासाठी राखून ठेवला होता त्यो. म्हणजे सांगू बाय? हा हा काय हा? हे घे, हे वाचून दाव घे. म्या हा वाच. क्वालिटी म्हणलीस ना आमासनी? अहो पण मला काय कळतं यातलं ढेकळं. घ्या. तेच तर तेच तुझ्या रानादाचा अडाणीपणा त्या मास्तरडी समोर उघडकीस आणायचा. अहो पर कसा समजांसमोर सांगणार आहेसा? तू बघ ग फक्त चंदे. अंजलीबाई जाऊ बाई निघाला सा काय? समधी तयारी झाली ना? पाण्याची बाटली घेतली? बरं ऊन वाढायच्या आतच निघा नाही तो उगं तापवायचा. बरं जाण्याच्या आधी एक काम करून जावा. कारखान्याची बिलं आहेत त्याच्यावर जरा नजर मारून जावा. हे घ्या. वहिनी अहो मला यातलं काहीच कळत नाही. तुम्ही हे सगळं राणाजींना दाखवा ना. हाव त्यासनी दावलं की आम्ही. त्यांनी तर अंगठा बी मारलाय. घ्या. आता राणा भाऊजींचं काय? त्यांना सांगितलं की विश्वासानं अंगठा मारतात ते. पण तुम्ही शिकल्या सवरलेल्या हायसा तवा एकडाव बघून घ्या. नजर मारा. म्हणजे अरे देवा चुकून आमच्या तोंडातनं खरं काय ते निघालं काय? अहो पण आम्हाच नाही वाटलं तुम्हाला समजा माहित असेल. फोनवर आपलं बोलणं झालं होतं ना? काय? हेच की राणा भाऊजींना लिहिता वाचता येत नाही. आमचं राणा भाऊजी लई साधं भोळं आहेत बघा. आणि तुम्ही एवढ्या शिकल्याल्या तेव्हा लग्नाच्या आधीच समजा सांगून टाकावं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सांभाळून घ्याल ना? एवढंच ना? हो मी घेईन ना सांभाळ. अहो हळदीच्या दिवशी नाही का आम्ही फोन केलता तुम्हासनी? ते समध्या राड्यात तुम्हासनी काय ऐकू गेलं नसल कवा मग फोन कट झाला असेल. पण आम्हासनी वाटलं तुम्हाला समजा खरंच माहित असेल. जाऊ द्या आमच्या हातनं परत चूक झाली बघा. जाऊ बाई तुम्ही मनावर घेऊ नका असा. म्हणजे राणाजी काहीच शाळा शिकले नाहीये? आता काय सांगायचं. शाळेचं नाव काढलं तरी दातखिळ बसते बघा त्यांची. नाही पण काही का असं ना राणा भाऊजी एकदम सच्चा दिलाचा आहेत. मन मिळाऊ आहेत. पण आकड्यांशी आणि अक्षरांशी त्यांचं जमत नाही. लई वाकड आहे बघा. पण स्वभावानं म्हणशीला तर एक नंबर. वहिनी ओ वहिनी. जाऊ बाई अहो बोलवायलेत. मग जातायचा ना हनीमूनला? बरं आता आमच्या हातनं चूक झालीच आहे. पण आम्ही हे समजा सांगितलंय असं राणा भाऊजीसनी कळू देऊ नका. उगं त्यास ती वाईट वाटत. शिस्तात जावा.